स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 103 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 103. सयाजीराव शिंदे. शिंदे सरकार सयाजीराव महाराज अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास एक वेळ आले. श्री स्वामी समर्थ महाराज राजवाड्यात होते. सयाजीराव हे धर्मनिष्ठ, नीतिमान, दयाळू, उदार, भाविक वगैरे असल्याने संत महात्मे, अवतारी पुरुषांची दर्शने ते स्वतः जाऊन घेत. त्यांना राजसत्ता, लक्ष्मीचा लोभ नव्हता आणि त्यांना भजनाची इतकी गोडी होती की ते स्वतः काही मंडळी घेऊन भजन करीत असत. त्यांचा नित्य भजनाचा पाठ होता. शिंदे सरकार बरोबर प्रख्यात गोविंदबुवा नाशिककर स्वामी हेही होते. महाराज वाड्यात असल्या कारणाने दर्शनेच्छुक लोकांना दर्शन कसे होईल म्हणून काळजी वाटली आणि म्हणून महाराजांना बाहेर आणण्यासाठी खटपटी मसलती चालल्या होत्या. परंतु 4 दिवसात कोणाचे काहीच चालले नाही. पण शिंदे सरकारचे शुद्ध अंतःकरण ओळखून महाराज प्रातःकाळी उठून राजवाड्यातून बाहेर येऊन वडाच्या झाडाखाली बसले. हे वर्तमान शिंद्यांना कळताच राजभोग वगैरे टाकून घाईघाईने एकटेच चालत येऊन श्रीफळ वगैरे अर्पण करून श्रींचे दर्शन घेतले. त्यावेळी सयाजीराव महाराजांनी ज्या ज्या काही मनात शंका आणल्या त्याची उत्तरे महाराजांनी यथासांग दिली आणि प्रत्यक्ष काही खुणाही दाखविल्या. आजपर्यंत पुष्कळ साधू पाहिले, ऐकले, परंतु असे तेज किंवा असे भाषण आणि प्रश्नांची उत्तरे मार्मिक अशी देणारा भेटला नाही. खरोखरच हे अवतारी आहेत, यात शंका नाही, संशय नाही, अशी सयाजी शिंदेंच्या मनाची खात्री झाली आणि आपण आल्याचे सार्थक झाले. आणि महाराजांचे दयाळुत्व, अंतःसाक्षीत्व, निस्पृहत्व वगैरे पाहून अति समाधान पावले आणि म्हणाले, या अपूर्व दर्शनाने मी खरोखरच पुनीत झालो आहे. वाह वाह, अशी मूर्ती महत् भाग्याने पाहिली. धन्य माझे नेत्र. असे म्हणून एक घटका स्तब्ध उभे राहिले. इतक्यात काही मंडळी आणि गोविंदबुवा तेथे आले. गोविंदबुवांनी कीर्तन केले. महाराजांनी त्यांना बसण्याची आज्ञा केली आणि समर्थ म्हणाले, अरे दंड कुठे आहे? हे ऐकून गोविंद स्वामींनी उत्तर दिले की मनोवाक काय हे दंड परमहंसास प्राप्त झाले म्हणजे बाह्य काष्टदंडाचा त्याग होतो. कोणतीच अपेक्षा राहत नाही. व्यवहार व परमार्थ अभेद ऐक्य झाला आहे. याचा अर्थ असा, जेव्हा परमहंस मनोवाक काय, मनो म्हणजे मनाने, वाक म्हणजे वाणीने, वाचीने, काया म्हणजे शरीराने, कायेने ईश्वराला समर्पित होते, तेव्हा बाह्य काष्टदंडाचा त्याग होतो. म्हणजे बाहेरील लाकडी दंड घेऊन फिरण्याची गरज भासत नाही. कोणतीच अपेक्षा राहत नाही. व्यवहार व परमार्थ अभेद ऐक्य झाला आहे. आणि पुढे विनयपूर्वक त्यांनी श्रींची प्रार्थना केली की आमच्याकडील भिक्षा कृपा करून अवश्य ग्रहण करा. हे ऐकून श्रीमद गुरुदेव पोट धरून हसत हसत व काही रागाने शब्द संकेत बोलले. अरे, तुमच्याकडे संन्यासाला घरदार वगैरे परिग्रह असतो की नसतो? नसल्यास भिक्षा कुठे कोणी करावी? ठीक आहे, बरं आहे, मग या, असे म्हणून गप्प राहिले. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले.
सर्वांनी नमस्कार केला आणि आपापल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शिंदे सरकार, गोविंद स्वामी आणि इतर मंडळी दर्शनास आली. त्यावेळी स्वामी ओडकरांच्या ओटीवर बसले होते. सर्वांनी वंदन करून हात जोडून समर्थांची स्तुती केली. त्यावेळी स्वामी महाराजांनी दादूमिया म्हणून एक मुसलमान होता त्याला, अरे इधर आओ, चपाती और बेसन लाओ, अशी आज्ञा झाल्यावर दादूमियाने तयार केलेले चपाती आणि बेसन आपल्या स्वच्छ पात्रात आणून पुढे ठेवले. तेव्हा विचित्र लीला विग्रही स्वामी समर्थ मोठ्याने बोलले, आओ जी, अभे त परमहंस भिक्षा लेव, खाओ. हे भाषण ऐकून गोविंद स्वामी अतिचकित झाले आणि पश्चातापपूर्वक प्रार्थना करू लागले की, बोले तैसा चाले, त्याची वंदावे पाऊले. हा अर्थ महाराज आपणास शोभतो. आपण साक्षात परमब्रह्म मूर्ती निसंशय आहात. माझ्या मनाची खात्री झाली. परोपदेशे पांडित्यम या म्हणीप्रमाणे आम्ही लोकांना फार उपदेश करतो, परंतु जसा उपदेश करतो तसे आचरण आम्ही करत नाही. तुकोबांची एकच उक्ती आहे, तुका म्हणे करू उपदेश लोका, नाही झालो एका दोषा परता. म्हणून आमच्या भाषणाचे तेज लोकांना पडत नाही. बोललेले शब्द जर कृतीने सिद्ध झाले तर ते शब्द फक्त लोकांनाच नव्हे तर त्रिलोकांनाही मान्य होतात. आम्हा कोणालाही आपली बरोबरी स्वप्नात देखील करता येणार नाही. त्यानंतर स्वामी म्हणाले, अरे आपण एकच आहोत. हे समाधानकारक भाषण ऐकून गोविंद स्वामींना व सर्वांना आनंद झाला. नंतर गोविंद स्वामी व शिंदे सरकार स्वामींजवळ थोडे दिवस राहून स्वामींची सेवा करून इतर मंडळीसह आपल्या राजधानीत स्वामीनामांचा जय जयकार करीत परत निघून गेले. येथे कथा क्रमांक 103 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.